नमस्कार. मी अमोल अशोक काळे. एक कविता सादर करण्यासाठी म्हणून आपल्या समोर आलोय. कवितेचं नाव आहे मन्या आणि सत्या. अर्थात आता ही कविता ज्यावेळेस ऐकाल आणि कदाचित असं वाटेल की हे मन्या आणि सत्या कोण आहेत, तर हे कोण दोन व्यक्ती नाही आहेत. म्हणजे मन्या आणि सत्या नावाच्या कुठल्या दोन मुलांवरती, दोन व्यक्तींवरती ही कविता नाही आहे. तर हे मन्या आणि सत्या कोण, हे कवितेच्या शेवटी आपल्या सगळ्यांना कळेलच. ऐकूया आपण मन्या आणि सत्या. मन्याला सवय आहे सतत दुसऱ्यांचे दोष काढायचे. मन्याला सवय आहे सतत दुसऱ्यांचे दोष काढायचे. मला किती भोगावं लागलंय हे रडून रडून सांगायचे. मला किती भोगावं लागलंय हे रडून रडून सांगायचे. सत्या आहे मितभाषी आणि एकदम शांत. सत्या आहे मितभाषी आणि एकदम शांत. हसून लोकात मिसळतो पण त्याला आवडतो एकांत. हसून लोकात मिसळतो पण त्याला आवडतो एकांत. मन्याला वाटतं माझ्याच विरुद्ध कसे आहेत सगळे. मन्याला वाटतं माझ्याच विरुद्ध कसे आहेत सगळे. लोकांसाठी एवढं करूनही मलाच टाकतात वेगळे. लोकांसाठी एवढं करूनही मलाच टाकतात वेगळे. सत्याला विरोधी असं कोणी वाटतच नाही. सत्याला विरोधी कोणीच वाटत नाही. त्याच्या नजरेत सान थोर असं कोणीच नाही. त्याच्या नजरेत सान थोर असं कोणीच नाही. लोकांसमोर रडून मन्या सहानुभूती मिळवतो. लोकांसमोर रडून मन्या सहानुभूती मिळवतो. स्वतःसारखेच रडणारे लोक आजूबाजूला जमवतो. स्वतःसारखेच रडणारे लोक आजूबाजूला जमवतो. सत्या लोकांना धीर देतो आणि म्हणतो दुःखाला कुरवाळू नका. सत्या लोकांना धीर देतो आणि म्हणतो दुःखाला कुरवाळू नका जेव्हा मी तुमच्या बरोबर असतो. मन्याचं बोलणं म्हणजे हवेतल्या गप्पा. मन्याचं बोलणं म्हणजे हवेतल्या गप्पा. लोकांसमोर उघडतो खोट्या स्वप्नांचा एक एक कप्पा. सत्या आहे तटस्थ. सत्या आहे तटस्थ. आरसा घेऊन लोकांमध्ये जातो. म्हणूनच तर काही लोकांना तो नकोसा वाटतो. मन्या म्हणतो सगळ्यांना मी तुमचा राजा. मन्या म्हणतो सगळ्यांना मी तुमचा राजा. त्याचं ऐकतात ना ती त्याची मूर्ख प्रजा. सत्या म्हणतो सगळ्यांना आपण वेगळे नाही. सत्या म्हणतो सगळ्यांना आपण वेगळे नाही. आपल्यामध्ये ना कोणी राजा ना कोणी शिपाई. मन्याचं बोलणं लोकांना लई भारी वाटतं. मन्याचं बोलणं लोकांना लई भारी वाटतं. नुसतं बोलण्याने काही मिळत नाही हे थोड्याच दिवसात कळतं. नुसतं बोलण्याने काही मिळत नाही हे थोड्याच दिवसात कळतं. सत्या लोकांसमोर तथ्य मांडत राहतो. सत्या लोकांसमोर तथ्य मांडत राहतो. त्याला नाकारणारेही नंतर हळूच म्हणतात सत्या योग्यच बोलतो. त्याला नाकारणारेही नंतर हळूच म्हणतात सत्या योग्यच बोलतो. मन्या स्वतः अडचणीत न येता परिस्थितीलाच अडचणीत टाकतो. मन्या स्वतः अडचणीत न येता परिस्थितीलाच अडचणीत टाकतो. परिस्थिती अंगाशी आली की हात झटकतो. परिस्थिती अंगाशी आली की हात झटकतो. सत्या सामोरा जातो कोणत्याही परिस्थितीला. सत्या सामोरा जातो कोणत्याही परिस्थितीला. सत्याला बघून परिस्थितीच येते त्याच्या आश्रयाला. सत्याला बघून परिस्थितीच येते त्याच्या आश्रयाला. मन्याच्या वागण्यात दिसतच नाही नैतिकता. मन्याच्या वागण्यात दिसतच नाही नैतिकता. खोटी स्वप्न फसव्या आशा हीच त्याची मालमत्ता. खोटी स्वप्न फसव्या आशा हीच त्याची मालमत्ता. सत्या मात्र तत्वनिष्ठ वर्तमानात जगतो. सत्या मात्र तत्वनिष्ठ वर्तमानात जगतो. स्वप्नांपेक्षाही कर्तव्याला जास्त मान देतो. स्वप्नांपेक्षा कर्तव्याला जास्त मान देतो. लोकांना घाबरवणं मन्याचा आवडता छंद. लोकांना घाबरवणं मन्याचा आवडता छंद. त्याचं समाधान तेव्हाच जेव्हा रंगाचा होतो बेरंग. त्याचं समाधान तेव्हाच जेव्हा रंगाचा होतो बेरंग. घाबरण्याचं कारण नाही सत्या ठामपणे सांगतो. घाबरण्याचं कारण नाही सत्या ठामपणे सांगतो. चारित्र्य स्वच्छ असेल तर कोण कशाला घाबरतो.
चारित्र्य स्वच्छ असेल तर कोण कशाला घाबरतो? एवढं सगळं करूनही मन्या त्याला पाहिजे ते मिळवतो. एवढं सगळं करूनही मन्या त्याला पाहिजे ते मिळवतो. पण जे मिळालं आहे ते एक दिवस जाणार एवढं मात्र विसरतो. जे मिळालं आहे ते एक दिवस जाणार एवढं मात्र विसरतो. सत्या मिळवण्यापेक्षा देण्यावर भर देतो. सत्या मिळवण्यापेक्षा देण्यावर भर देतो. सत्याकडून घेणारा प्रत्येक जण सगळं जगच मिळवतो. सत्याकडून घेणारा प्रत्येक जण सगळं जगच मिळवतो. आता कदाचित प्रश्न पडला असेल, हे मन्या आणि सत्या नक्की आहेत तरी कोण? आहेत खरं एकच, पण वाटतात मात्र दोन. आहेत खरं एकच, पण वाटतात मात्र दोन. आपल्या सगळ्यांकडे असलेलं मन म्हणजे हा मन्या. आपल्या सगळ्यांकडे असलेलं मन म्हणजे हा मन्या. आणि मनाला वास्तव दाखवणारं, सत्य सांगणारं सत्य म्हणजे हा सत्या. आपल्या आजूबाजूला मन्या आणि सत्यासारखे अनेक लोक असतीलच. म्हणजे आता त्यांच्यापैकी कोणाला निवडायचं म्हणजे मित्र म्हणून, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. चला निघतो. माझा मित्र थांबलाय. सत्या, निघतो.